आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दिवाळीनंतर माझा सगळ्यात आवडता सण कोणता माहितीये का? क्रिसमस. का माहितीये? कारण क्रिसमस जवळ आला की वेगवेगळ्या प्रकारचे केक्स कुकीज मफिन्स मला खायला मिळतात. पण हेच केक्स कुकीज मफिन्स आपण घरी केले तर त्याची मजा वेगळीच असेल नाही. तर असेच काही क्रिसमस स्पेशल पदार्थ शिकण्यासाठी आपण आलोय वृषाली विजय पटवर्धन यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि ह्या स्पेशल रेसिपी त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. थँक्यू. तुम्ही काय करता? मी परांजपे स्कीम्स मध्ये जॉब करते. अच्छा, पहिल्यापासून जॉब करताय का? हो, पहिल्यापासून. आणि जेवण करण्याची तुम्हाला आवड आहे का? किंवा खूप आता डेव्हलप झाली? डेव्हलप झालीये. तुम्ही किचन मध्ये कधी पाऊल ठेवता का? मी तसं बऱ्याच वेळेला ठेवतो पाऊल. म्हणजे मला आवडतं काय काय नवीन नवीन पदार्थ करायला. मध्ये काही दिवस ही आजारी होती त्यामुळे काही करू शकत नव्हती. त्यावेळेला मी भरपूर तिला मदत करायचो आणि मला ते आवडतं. सगळं करायचं. तुम्ही खूपच लकी आहात. म्हणजे मला आवडतं जायला. म्हणजे काहीतरी तिला मदत करा, कांदे कापा, बटाटे चिरा वगैरे असं काहीतरी चालू असतं माझं. नाईस नाईस. आणि घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि आमची मुलगी पौर्णमी. अच्छा, ती कितवीत आहे? म्हणजे 5वीत. ती 5वी. ओके. मग तिचे काही हट्ट असतात का? मला आज हे खायचंय किंवा ते खायचंय? खूप. आणि आहे ना काही असं स्पेशल जेवणात असं खूप आवडतं अशा टाइप्स? तो सगळं खातो माझ्या हातचं. ऑप्शन नाहीये पण खातो, आवडीने खातो. बरं, तुम्हाला त्यांच्या हातचं काय आवडतं सिन्स तेवढं चांगलं जेवण करतात? त्याच्या हातची मला पनीरची भुर्जी खूप आवडते. मस्त बनवतो एकदम. क्या नॉर्मली जे लोक इतरांना खूप हसवतात, म्हणजे आता पुबाईपू मध्ये आम्ही हसून हसून मरतो म्हणजे जवळपास. सो जी बटचे इतर आता खूप ऑन स्क्रीन म्हणजे जे ऍक्टर्स असतात, असा प्रश्न ऑडियन्सला नेहमी पडतो की हे इन रिअल लाईफ कसे असतात? सिरियस असतात का इन रिअल लाईफ सुद्धा? तसाच आहे. शब्दात पकडतो. सिरियस राहून काय बाहेर आहे पण त्याच्यात. ग्रेट ग्रेट. आणि मला पुबाईपूचे असे काही छान अनुभव सांगा ना. पुबाईपूचे छान अनुभव म्हणजे एक सॉलिड अनुभव होता की पडायचं होतं पण माझं एक पाय सटकला आणि दुसरा पाय वरतीच होता. त्यामुळे मी डायरेक्ट डोक्यावरती पडलो आणि मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे मी तसा ऍक्ट पूर्ण केला. एक 2 मिनिटाचा राहिला होता शेवटचा. तो ऍक्ट पूर्ण केला. सगळी कॉमेंट्स वगैरे ऐकली. तोपर्यंत म्हणजे मी इच्छाशक्तीने उभा होतो. पण जेव्हा कट झाला त्यावेळेला मी बेशुद्ध कळलंच नाही त्यावेळेला काय झालं कसं काय. डोक्यावरती पडलो होतो पूर्णपणे आणि आपलं हेड ऑन असतो ना माहिती, तर त्याचा एक चौकट मागे होती तर ती राईट राईट राईट. मग ती 15 मिनिटं मला काहीच माहित नाही काय झालं त्या ह्याच्यात. कसं काय तुम्ही मॅनेज करू शकला ते? नॉर्मली सुद्धा थोडंसं डोक्याला लागलं तरी आपण बसतो एका ठिकाणी. एक इच्छाशक्ती होती की पूर्ण. आणि आमचं काय झालं होतं, आम्ही त्यावेळेला दुसराच ऍक्ट होता आमचा, ते पूर्ण करायचं आपण. अशी ती इच्छाशक्ती असतेच आपल्याला. आणि तिथे पण तेवढं बळ देते आणि एनर्जी असते त्या अख्ख्या ऍटमॉस्फिअर मध्ये. ते एक बळ असतं. ते बळ माझ्या पाठीमागे होतं म्हणून पूर्ण करू शकलो तो ऍक्ट मी. क्या बात आहे, अप्रतिम. मग आता उद्या क्रिसमस, तर आज तुम्ही आम्हाला कुठले स्पेशल डिशेस दाखवताय? मी आज तुम्हाला पंपकिन मफिन्स, म्हणजे तांबड्या भोपळ्याचे मफिन्स आणि ओट कॉर्नफ्लेक कुकीज दाखवणार आहे. म्हणजे बोथ आर व्हेरी हेल्दी. हा, मी तेच नॉर्मली लहान मुलं पंपकिन खात नाही. भोपळ्याची भाजी म्हटलं की पौरवी तर तोंडच फिरवून बाहेरच पडते किचन मध्ये. भोपळा बिपळा मी नाही खाणार. नाही, पण त्याचा एक किस्सा आहे. मी पुबाईपूच्या सेटवरती मफिन्स घेऊन गेलो होतो. सगळ्यांनी खूप आवडीनं खाल्लं आणि कसंच हे काय
म्हटलं तांबड्या भोपळ्याचं येते काय तांबड्या भोपळ्याचं एवढं चांगलं होऊ शकतं असं होतं ते जे परत दे मी खरं खात नाही तांबडा भोपळा पण मला हे आवडलं म्हणजे असं रिॲक्शन होती ती. आता मी पण एकदम टेम्पटेड झाले ट्राय करायला. आणि मग आता आपण तुमच्या किचनकडे वळूया. सगळ्यात आधी आपण कोणती डिश करतोय? आपण आता करतोय पम्पकिन मफिन्स. पम्पकिन मफिन्स. मला साहित्य सांगता? हो. ही कणिक आहे, गव्हाचं पीठ आपलं, पिठी साखर, हे आपलं पम्पकिन आहे, तो तांबडा भोपळा कट करून कुकरमधनं उकडून घेतलेला आहे, तो पाणी सगळं ड्रेन करून टाकलंय त्यातलं, 2 अंडी, बेकिंग पावडर, व्हाईट चॉकलेट बार आहे, बटर 100 ग्रॅम्स, हे मफिन लायनर्स आहेत, बटर पेपर असतो ना त्याचे, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स आणि हे जस्ट डेकोरेशनसाठी चॉकलेट शेव. ओके. सगळ्यात आधी काय देऊ? कणिक. ह्याच्यात मी साहित्यात पाहिलं अजिबात मैदा नाही वापरलाय कुठे. अजिबात नाही. ते सगळ्यात उत्तम आहे कारण कणिक कधीही जास्त पौष्टिक. ही मी सगळी मेजर करून घेतलेली आहे. हा जो मेजरिंग कप आहे ते 1 कप कणिक आहे. ओके. 1 कप पाठ. ओके. हीप नाही घ्यायचं. म्हणजे ज्यांच्याकडे मेजरिंग कप नसेल त्यांनी 1 कप घ्यायचं म्हणजे त्या हिशोबाने प्रमाण करायचं बाकी. हा. ओके. मला आता बेकिंग पावडर दे, बेकिंग सोडा, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बॅटर तयार करायला घेऊया. ओके. त्यासाठी काय लागेल आपल्याला? पहिले आपण हे जे चॉकलेट आहे ते मेल्ट करून घेऊया. ओके. हे जे चॉकलेट आहे हे व्हाईट चॉकलेट बार्स म्हणून बाहेर मिळतात. हो हो, कुठेही मिळतात, व्हाईट चॉकलेट मिळतं ते. ओके. मग आधी आपण हे मेल्ट करायला घेऊया. तर हे आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलंय ना आधी. ओके. मग आता काय देऊ तुम्हाला? आता पहिले साखर दे. साखर पण त्या मेजरिंग हे वगैरे का? हा, ते 1 कप. 1 कप म्हणजे जेवढा आपण जेवढी कणिक घेतली तेवढीच साखर. ओके. तर मला विचारायचं होतं ही रेसिपी तुम्ही कुठनं शिकला? ऍक्च्युली माझी मैत्रीण आहे प्रांजल श्रोत्री. ओके. ती खूप छान मफिन्स, केक्स असं बनवत असते. तिच्याकडनं शिकले मी हे. अच्छा, म्हणजे पुष्कर श्रोत्रीची. करेक्ट. त्याची बायको. ओके. आता काय देऊ? आता बटर. तुम्ही मूळ कुठचे आहात? पुण्याचीच. पुण्याची. हो. आणि तुम्ही? पुणे. मग तुम्ही भेटलात कसे? आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो म्हणजे ही त्यावेळेला 11वीत होती आणि मी SY मध्ये होतो आणि आम्ही दोघे नाटकात काम करत होतो कॉलेजच्या इंटर क्लास कॉम्पिटिशन मध्ये. तर त्यावेळेला आमची ओळख झाली होती आणि त्यावेळेला जमलं. आता आपण साखर आणि बटर फक्त घेतलंय ना? ओके. ते आता मिक्स करून घेऊ आपण. थोडासा वेळच करायचं का ते? हा, जस्ट मिक्स होण्यापुरतं. ओके. आता ह्याच्यात आपण इसेन्स घालूयात. आपण बटर किती घेतलं? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. बरोबर. आणि इसेन्स किती घालायचं? इसेन्स 1 चमचा. मला त्याचा फ्लेवर खूप आवडतो म्हणून मी अर्धा चमचा थोडा जास्त घालते. आणि आता अंडी घालूयात. ओके. ह्याचे आपण किती मफिन्स होतील म्हणजे ह्या प्रमाणात जे आपण घेतोय? ह्या प्रमाणात घेतोय ते ह्या जो कप आहे मफिन्सचा त्याच्यात अराउंड एक 15-16 मफिन्स होतात. ओके. अंड पण मिक्स होऊन द्यायचं. अंड आणि व्हॅनिला एसेन्स मिक्स होऊन द्यायचं. ते असं फ्लफी वगैरे करायचं असं काही आहे ना? झालंय हे बघ, फ्लफी झालंय ते. ओके. ओके. आता ह्याच्यात चॉकलेट घालूयात आपण. हे आपण मेल्ट करून घेतो. हा, मेल्टेड चॉकलेट. आणि ते घालायच्या जस्ट आधी मेल्ट करावं लागतं का? कारण ते कडक होतं. ते घट्ट होऊन जाईल ना. मग ह्यांनी केलेल्या जेवणामध्ये तुम्ही असं काही टिप्स देता का की आता ह्याच्यात हे व्हेरिएशन करून बघ किंवा ते? सांगतो कधी. बऱ्याच वेळा माझी लुडबुड चालू असते त्याच्यामध्ये. आणि पम्पकिन पण दे, ते पण घालून टाकू आपण ह्याच्यातच. ह्याच्यात फक्त वॉटर कंटेंट अजिबात नसला पाहिजे. अच्छा, यातलं पाणी थोडं सुद्धा राहिलं नाही पाहिजे. सगळं ड्रेन केलेलं आहे. ओके. आता हे डन आहे. आता ते आपण ते ह्याच्यात घालूयात. ऑलराईट.
कलरच बघ कसला ओ फॅन्टॅस्टिक आलाय. आणि विदाउट ऍडिंग एनी कलर येस. आणि ते बऱ्यापैकी पातळ होतं कारण थोडंसं वॉटर कंटेंट असतंच ना भोपळ्यामध्ये शेवटी. आणि अंड वगैरे यानी ती व्यवस्थित कन्सिस्टन्सी येते. हे जस्ट फोल्ड करून घ्यायचंय, जास्त दनादना मिक्स नाही करायचं. हे मिक्स करून झालंय. आपण आता अवन प्रीहीट करूयात 10 मिनिटं 180 डिग्रीजवर. ओके. आता हे मफिन मोल्ड मध्ये घालायचंय. हे जे आपण वरनं काय मफिन लाइनर, मफिन लाइनर ते असे असतात ना, म्हणजे हे कुठेही मिळतात, इझिली अवेलेबल असतात? नाही, जिकडे केकचं सामान मिळतं त्या शॉप मध्ये मिळतात. अच्छा, ओके. कारण आधी आपण तो ब्राऊन पेपर वापरायचो, मग तो घालायचो, तर दिस इज इझियर ऑप्शन मला वाटतं. ओके. मला स्पून देणार. आणि हे किती भरायचं असतं एक एक ह्याच्यात? अराउंड हाफ पर्यंत. ओके. आता हे आपण किती वेळ ठेवणार अवन मध्ये? हे अवन मध्ये 180 डिग्रीजवर 16 मिनिटं. आणि प्रीहीट करून ठेवायचं? 10 मिनिटं प्रीहीट करायचं अवन. आणि त्याच्यानंतर 16 मिनिटं ठेवायचं आतमध्ये. रेडी होतं. आणि मग हे 16 मिनिटांनी रेडी झालं की खायला तयार लगेच. आणि हे जे आपण चॉकलेट शेविंग्स घेतलेत, हे वरनं जस्ट ते मी करतो. सगळ्यात महत्वाचा जॉब आहे तो. नीटपणी डेकोरेट झालं पाहिजे. एक एक घेऊन असं. आता मी खूप टाइम झाले हे खायला, सो आपण ते घेऊया. आम्ही हे बेक करायला ठेवतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पंपकिन मफिन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भोपळा, गव्हाचं पीठ, पिठी साखर, बटर, बेकिंग पावडर, व्हाईट चॉकलेट स्लॅब, खायचा सोडा, व्हॅनिला एसेन्स, चॉकलेट शेव आणि मफिन लायनर्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा खायचा सोडा घालावा. व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घ्यावं. 1 कप पिठी साखर आणि 100 ग्रॅम बटर हे मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, 2 अंडी, मेल्ट केलेलं व्हाईट चॉकलेट, भोपळ्याचा किस घालून मिश्रण तयार करावं. बेकिंग पावडर घातलेल्या गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. मफिन्सच्या साच्यामध्ये हे मिश्रण घालावं. प्रीहीटेड अवन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं मफिन्स बेक करून घ्यावीत. आपली पुढची रेसिपी कोणती? ही कॉर्नफ्लेक ओट कुकीज. कॉर्नफ्लेक ओट कुकीज. मला साहित्य सांगता? हे ओट्स आहेत, कॉर्नफ्लेक्स, ही ब्राऊन शुगर आहे, कणिक, नॉर्मल आपली पांढरी साखर, पिठी साखर करून घेतली आहे, बटर, हे चॉकलेट चिप्स आहेत, 2 अंडी, मीठ, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर. तर आता सगळ्यात आधी काय देऊ? सगळ्यात आधी आपण कॉर्नफ्लेक्स आणि ओट्स हे मिक्सरमधनं काढून घेऊयात. ओके. ह्याचं किती प्रमाण घेतलंय? हे मगाचा जो मेजरिंग कप होता ते 2 मेजरिंग कप्स आहेत. हे 2 कप आणि ओट्स पण 2 कप. ओट्स पण 2 कप. ओके. आणि असं दोन्ही एकत्र आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचे. आणि हे ओट्स भाजून घेतलेत का? दोन्ही जस्ट मायक्रोवेव्ह मध्ये 1-1 मिनिट गरम केलंय, म्हणजे ते छान पावडर होऊन जाईल त्याची. ओके ओके. मग आता हे मिक्सरमधनं काढून घेऊयात. आता आपण कणिक घेऊयात पहिले ह्याच्यात. ओके. ही पण 2 कप आहे कणिक. ओके. सेम प्रमाण? सेम प्रमाण. फक्त हे म्हणजे मिक्सर मधनं काढायच्या आधी 2-2 कप 2-2 कप घेतलाय. आता ह्याच्यात आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आणि मीठ असं ऍड करूयात. हे 1/4, ही 1 टीस्पून, हे हाफ टीस्पून आणि हे 1 टीस्पून. तर आता हे वेगवेगळ्या मेजरचे स्पून्स आहेत आपल्याला घ्यायचे. आधी सगळ्यात काय देऊ? मीठ. मीठ अगदी थोडंसं, जस्ट चवीसाठी पाहिजे आपल्याला. त्याला काय असं प्रमाण नाही, अगदी थोडं, एवढं चवीनुसार. तेवढं आई म्हणायची तसं चवीनुसार. आता बेकिंग सोडा दे. हे 2 घालायचे आणि बेकिंग पावडर. हे आता तिन्ही खूप छान सगळं मिक्स करून घ्यायचंय. लेट्स कीप दिस असाइड. आता आपण अंड आणि व्हॅनिला असं फेटून घेऊयात. ओके. हे अंड आणि व्हॅनिला ना? स्पून घ्या.
व्हॅनिला इसेन्स 2 चमचे, हे आता 2 चमचे आहे व्हॅनिला, ते घातले. ओके. हे जस्ट बीट करून घ्यायचं आहे. एखाद्याला व्हॅनिला फ्लेवर आवडत नसेल तर नाही घेतलं तरी चालेल का व्हॅनिला इसेन्स? नाही, मग थोडंसं कमी घ्यायचं. हा, कमी घ्यायचं पण थोडंसं पाहिजे. हा. ओके. पण असं होत नाही की इसेन्स आवडत नाही, असं होत नाही. तो हा. फ्लेवरच इतका सुंदर असतो त्याचा. चवीपुरतं असतं ना. हो, राईट. हे आता अंड आणि व्हॅनिला आपण फेटून बाजूला ठेवूया. ओके. आता एका बाउलमध्ये आपण ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर आणि बटर असं सगळं बीट करायचं, मिक्स Okay. करायचं. आणि त्यासाठी आता ह्याची गरज लागणार आहे आपल्याला. ह्याचं काय प्रमाण घ्यायचं ब्राऊन शुगरचं आणि ह्याचं? ब्राऊन शुगर 1 कप, व्हाईट शुगर 1 कप, म्हणजे पिठी साखरच पिठी घ्यायची. साखर. हा. आणि लोणी 100 ग्रॅम्स, बटर. ब्लेंड करून घेते एकत्र. आता कर. हळूहळू जमायला लागले मला. स्टार्ट्स विथ दिस. पण तू आता भरपूर रेसिपी देत असतील ना, एवढं हे करून येतात नाही, शिकते मी आता हळूहळू. शिकतेच अजून. आपण आता ह्याच्यात अंड आणि व्हॅनिलाचं मिक्सचर घालूया. हे आता अंड घालून एक 5 मिनिटं तरी बीट करायचं, म्हणजे मग ते फ्लफी होतील. ओके. ह्याच्यात आपण आता कणिक घालूया. आणि आता हे आपण कॉर्नफ्लेक्स आणि ओट्स जे मिक्सरमधनं काढलेत ना, ओके, ते पण त्याच्यात एकदम घट्ट असायला पाहिजे का हे व्हायला? हा, म्हणजे आपण पुरीची कणिक भिजवतो ना, जशी घट्ट, तसं होतं ते फायनली नंतर. ह्याच्यात आता ना चॉकलेट चिप्स पण घाल. चॉकलेट चिप्स. हा, म्हणजे ते मिक्स करताना सगळीकडे एकजीव होते. हे आता अर्धा ते पाऊण तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कव्हर करून. ओके. मी ऍक्च्युली आधी करून ठेवलंय. ओके. तर ते घ्यायचं आपण. हे आपण पाऊण तास फ्रीजमध्ये पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवलंय. ओके. आता बेकिंग ट्रे घेतेस. ह्याला आपण ग्रीस केलंय का? हा, बटरने ग्रीस केलंय. याचे आता साधारण लिंबा एवढे गोळे करायचे. जस्ट हाताने असं दाबून घ्यायचंय. आता हे किती वेळ ठेवायचं ओव्हन मध्ये? हे 10 मिनिटं प्रीहीट करायचं ओव्हन 180 डिग्रीजवर. आणि ऍक्च्युअल बेकिंग टाइम इज 8 मिनिट्स फक्त. ओके. एक्झॅक्ट पाहिजे. एक्झॅक्ट 8 मिनिट्स. मी कारण जास्त ठेवलं ना तर ते कडक होतील, म्हणजे मग हातोडा घेऊन. कमी ठेवलं तर होणार नाही. हा. ओके. तशा कुकीज म्हणजे एकदम पटकन होतात. अगदी 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 पटकन. ओके. मग आता हे आपण ओव्हन मध्ये ठेवूया. आम्ही ओव्हन मध्ये ठेवतो आणि रेडी करतो. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्नफ्लेक्स ओट कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओट्स, कॉर्नफ्लेक्स, ब्राऊन शुगर, गव्हाचं पीठ, पिठी साखर, बटर, चॉकलेट चिप्स, 2 अंडी, मीठ, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर. कृती: प्रथम मिक्सरमध्ये 2 वाट्या कॉर्नफ्लेक्स आणि 2 वाट्या ओट्स एकत्र वाटून भरड करून घ्यावी. 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि 2 चमचे बेकिंग पावडर घालावी. अंड्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून ते फेटून घ्यावं. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी ब्राऊन शुगर घेऊन त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर आणि बटर हे मिश्रण ब्लेंड करून घ्यावं. त्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून फेटलेलं अंड, बेकिंग पावडर घातलेलं गव्हाचं पीठ, ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सची भरड घालून मिश्रण एकजीव करावं. हे मिश्रण अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावं. या मिश्रणाच्या कुकीज तयार कराव्यात आणि त्यावर सुरीने टोचे द्यावेत. प्रीहीटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 8 मिनिटं बेक करून कुकीज सर्व्ह कराव्यात. आपल्या दोन्ही डिशेस तयार झाल्यात. आपण त्या टेस्ट करणार आहोतच, पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशा छान छान डिशेस आम्हाला करून दाखवायच्या आहेत ना?
अहो मग पटापट तुमच्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तर सगळ्यात आधी म्हणजे तू कुठल्या रेसिपीज आम्हाला दाखवणार आहेस आज? आता क्रिसमस फ्रूट केक म्हणजे क्रिसमस करता जो ट्रेडिशनली एक केक तयार करतात, जो घरी करतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरी करतात आणि तो एक गिफ्ट म्हणून आपण जसं दिवाळीला फराळ सगळ्यांना देतो तसा दिला जातो. दिला जातो. खवय्ये आम्ही